हॅलो मित्रांनो, आता आपण जीवदानीला चाललो आहे. खूप दिवसाने गेलो नाही तर आज चाललो आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल आणि तुम्ही पण जावा तुमच्या फॅमिलीसोबत दर्शनासाठी. लावते दरवाजाला लॉक. आम्ही चाललोय जीवदानीला. विचार करत होतो की जायचं आज योग आला जायला. मला आपण आपल्या गाडीपाशी तर त्या गाडीला पोचूया. गाडीपाशी नाही, सॉरी, गाडीजवळ. पुढे चालवतोय ते दाखव. अरे अच्छा समोर, अरे समोर सरळ पकड, एकदम पाठी पकड. अरे हा गाडी पुढचं दाखव. पुढचं दाखव, मला नको दाखव. तुला नाही आम्ही पोचले आहेत. आता 5-10 मिनिटात पोचू. आता 5-10 मिनिटात पोहोचू. तर आता आपण पोचलोय जीवदानी देवीच्या पायथ्याशी. इकडे तुम्ही बघू शकता जीवदानी देवीच्या पायथ्याने. इकडे आपण पार्किंग मध्ये गाडी लावले. एवढं आता आम्ही आलेलो आहे. आणि भरपूर बाकी आहे. आता तर अर्ध पण नाही झालंय. तर आता आम्हाला जवळजवळ 25-30 मिनटं लागली वर यायला. तर मला असं समजलं की जेवढं तुम्ही म्हणजे पाप करणार ना, तेवढं तुम्हाला वरती येईपर्यंत त्रास होणार. जेवढं तुम्ही कमी म्हणजे पाप केलेला असणार ना, तेवढा कमी त्रास होणार. आम्हाला खूप त्रास झाला. मम्मी हसते, मजा घेते. पण आता समजले, आता त्रास करणार नाहीत. जीवदानी देवीने मला अक्कल दिले. आणि तुम्ही पण असं या मध्ये कधी फॅमिलीला घेऊन, खूप तुम्हाला चांगलं वाटेल. स्पेशली जर तुम्ही वसई विरारमध्ये राहत असाल तर नक्कीच या. काय वर्षावरून एकदा तरी या, देवीचं दर्शन घ्या. आज आम्ही आलेलो. हे लोक दर्शनाला येतात आणि कचऱ्याचा डब्बा ठेवला आहे तरी पण जोरात बोल. हे लोक सगळे दर्शनाला येतात जीवदानीच्या. आणि कॉफी, चहा वगैरे काय पितात, काही पण खातात, पॉपकॉर्न वगैरे. ते इथे सगळ्यांनी ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवले, तरी पण एवढी घाण करून जातात. त्या सगळीकडे ते कॉफीचे कप, दूध असं खाली टाकणं, बसणार तिथंच टाकणं. बोल बेटे. हे लोक कसं टाकलाय, पुढे पुढे बोलते. स्वच्छता ठेवत नाही. त्यांना आपल्या नाला सुपारापुराचा व्ह्यू आहे. असं काय बरं वाटलं. असं एकदम सुकत आलेलं. चालू केलंस लाल बटन. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलोय खाली. खूप म्हणजे थोडाफार झाला त्रास, कारण सवय नाही ना वर चढायची. मम्मीला पण झाला, पण मम्मीपेक्षा जास्त मला झाला.
तिने विचारून जरा चांगलं पुण्य केलं म्हणून तिला एक कमी त्रास झाला. मी जास्त केले म्हणून जरा जास्त झाला. तर मी तुम्हाला पण एक सजेस्ट करतो की तुम्ही चांगलं राहा, चांगले कर्म करा, कोणाचं वाईट करू नका. मग तुम्ही बरोबर वरती जाणार, मस्त चांगलं देवीचा आशीर्वाद होणार. बस. आणि थँक्यू. आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला नवीन नवीन कंटेंट देत राहणार काय आता.